त्याचा त्याने आम्हाला किती वाजता दिलं, तिथून आम्ही 5 मिनिटात धावत तिथे पोहोचलो. तर काय हे सगळं चालू. आता इथे उमेदवार कोण आहे माहितीये का तुम्हाला? हे सगळं हा सगळा गेम कोणासाठी केला माहितीये का तुम्हाला? कोण आहे उमेदवार तिथे? संजय मोरेची बायको, जो शिवसेनेचे सचिव आहे. म्हणजे अशी कारणं देऊन जर तुम्ही उमेदवारांचे फॉर्म बाद केलेत आणि दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की आम्ही निवडणूक लढायचीच का ना? हा काही कारण आहे का की हा फॉर्म नाही? आम्ही ठीक आहे ना, तुम्ही आम्हाला वेळ द्या. बाकीच्या ऍफिडेव्हिट घ्यायला तुम्ही 3 वाजेपर्यंत लोकांना वेळ दिला. नजीब मुलाचा ऍफिडेव्हिट 3 वाजता घेतलात ना तुम्ही. मग या मुलीचा फॉर्म फक्त 5 मिनिटांनी नंतर हे का केलं? त्यात ती मुलगी आते आहे. म्हणजे तुमच्या प्रिमायसेस मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ग्राह्य धरलं पाहिजे. ती 11च्या प्रिमायसेस मध्ये आली आहे तुमच्या. साहेब, फॉर्म बाद करायचा हा कारण जो आहे तो योग्य नाहीये. आणि त्या बाईने काल खूप पर्सनॅलिटी केली साहेब. सगळ्यात पहिलं तर नियम असा आहे की मी ज्या वेळेला निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो, उच्च निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो, त्यावेळेला ते एखादे फॉर्म येतात ना, ते स्क्रुटनीच्या आधी तुम्हाला बाहेर लावायचे असतात आणि मग लोक ऑब्जेक्शन घेतात. तिने 3:30 वाजेपर्यंत फॉर्मच लावले नव्हते साहेब. आणि ते तिने काल ऑन कॅमेरा कबूल केलं, हो माझ्याकडनं राहून गेलं चुकून. बरोबर आहे? चला ठीक आहे, 3:30 वाजता तुम्ही लावलं, बरोबर आहे, तुमच्याकडनं राहून गेलं. जे लावले त्याचा जो ऍफिडेव्हिट होता त्यात निरंक लिहायला ते विसरले होते. बरोबर आहे? याचा अर्थ तो फॉर्म बाद झाला पाहिजे होता. तिचं मत आहे ते ऍफिडेव्हिट त्याने 11च्या आत आणून दिलं होतं. बरोबर आहे? मग तुम्ही 3:30 वाजता ज्या वेळेला तो फॉर्म लावलात बाहेर, त्यावेळेला 11च्या आत आणून दिलेला ऍफिडेव्हिट का नाही लावलात? तो तुम्ही त्या फॉर्मला फिलअप केला पाहिजे ना. दुसरीकडे कसे ठेवू शकता? हा साहेब माझा फॉर्म आहे, माझ्याकडे यात एक डॉक्युमेंट कमी आहे, तुम्ही मला तो डॉक्युमेंट दिलं, तुम्ही तो ह्यात लावीन ना की दुसरीकडे ठेवीन? खरं तर त्या बाईवर पहिलं तुम्ही FIR दाखल केली पाहिजे की तिने ते फॉर्म बाहेर का नाही लावले. हा निवडणूक आयोगाच्या एका कार्यक्रमाचं उल्लंघन आहे नियमांचं. त्या अंतर्गत तिने 11 वाजायच्या आत, म्हणजे आम्हाला जर 11 वाजता ऑब्जेक्शन घ्यायचे तर 10:30ला तिने सगळे फॉर्म बाहेर बाईने लावले पाहिजे होते. ते नाही लावलेत. आणि ती स्वतः काल कबूल केलंय ऑन कॅमेरा सगळीकडे की हो माझ्याकडनं राहून गेलं. याचा अर्थ स्ट्रेटली ती तिथे सगळ्यांना मदत करत होती. बाकीचे फॉर्म बाद झाले. शिवसेनेचा का नाही एकही फॉर्म बाद झाला? एवढ्या चुका असताना एकही फॉर्म नाही बाद झाला. बाद कोणाचे झाले? विरोधकांचे झाले, अपक्षांचे झाले. साहेब, स्ट्रेट आमची फसवणूक झाली आहे. या बाईवर कारवाई करा आणि आमचा हा जो फॉर्म आहे त्याच्या बाबतीत पुनर्विचार व्हावा. आणि आम्हाला याचे CCTV पाहिजेत. यांचं असं मत आहे की 11च्या आत त्याने ऍफिडेव्हिट आणून दिलं. बरोबर आहे? मग 11च्या आत ते आले